प्रतिबिंब जनमानसांचे। या उद्यानामध्ये मोठ्या संख्येमध्ये नागरिक असतील, बालक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे उद्यानामध्ये सकाळी असेल किंवा सायंकाळच्या फिरायला येतात। पण आज एक अत्यंत वेगळा प्रकार, धक्कादायक प्रकार हाच कुठंतरी जनतेसमोर आलेला आहे की तो या ठिकाणी सामूहिकरित्या नमाज पठणाचा कार्यक्रम आज उद्यानामध्ये चक्क आज पार पडलेला आहे। आणि त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी हनुमान चालीसा असेल, भजन असेल किंवा त्या जागेवरती जिथं नमाज पठण झालं, सामूहिक नमाज पठण झालं, तिथं त्याचं भूमीचं शुद्धीकरणाचं देखील तिथं पूजा करण्यात आली आहे। ह्या घटना आपण पाहतो की बुरख्याच्या आडून या अलीकडच्या काळामध्ये होत असताना अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तशा अहिल्यानगरमध्ये देखील आज अनेक घटना वेगळ्या घडताना समोर येत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वीच माळीवाडा या परिसरामध्ये देखील बुरख्यामध्ये एक महिला आली आणि तिथं गोमांस तिने टाकलं आणि तिथं एक शंकर सावली मठ आहे, त्या मठाच्या परिसरामध्ये देखील ती पहिली जाऊन आली, पाहून आली आणि त्याच्यानंतर त्या महिलेने तिथं बाहेरच्या बाजूला गोमांस टाकलं। त्याचाही आरोपी अजून सापडला नाही। ते बुरख्यामध्ये आलेली व्यक्ती पुरुष होती का महिला होती हे सुद्धा अद्याप झालं नाही, का अजून कोणतरी होतं हे सुद्धा कळलेलं नाही। त्यामुळे या घटनेच्या बाबतीमध्ये आपल्याला समोर येत असताना पाहायला मिळतं की बुरखा हटाव आणि देश बचाव अशी एक मागणी करावं वाटते, असा एक प्रश्न आता सर्वांसमोर उपस्थित झालेला आहे। कारण इथं देखील तशी घटना घडली की जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला, सामूहिकरित्या असं नमाज पठण करणं खरं तर आपल्याला माहिती आहे की हे कायद्याने बंधन आहे, पण तरी देखील कुठलीही परवानगी नसताना, कुठेही आपल्याला मागणी नसताना इथं कुठेतरी अचानक यायचं। लोक उद्यानामध्ये फिरायला येतात, आपल्या लेकरांना घेऊन येतात, कुठे ज्येष्ठ नागरिकांना कुणी फिरायला आणते, कुणी हाताला धरून एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला घेऊन येते की जेणेकरून एखादा ज्येष्ठ नागरिक घरात असतो, त्या डॉक्टरने सांगितलं असतं की संध्याकाळी थोडं चक्कर मारून आणा। तसं येत असताना इथं झुडपांमध्ये यायचं आणि कुठंतरी तिथं आल्यानंतर काहीतरी वेगळं वातावरण तयार करायचं, ज्याच्यातनं इथं लोक चालले नाही पाहिजेत असं वातावरण तयार करताना। कारण आम्ही पाहतो की हळूहळू परिसर खराब करायचा प्रयत्न जो होतोय तो अशाच रीतीने होतोय आणि मग तो परिसर खराब केला की त्याच्यातनं कुठेतरी इतर नागरिक आले नाही पाहिजेत। तसंच प्रयत्न पारिजात चौकामध्ये देखील करण्यात आला होता, तिथं वेगळं अतिक्रमण करण्यात आलं आणि तिथं एकही माणूस राहिला नाही आणि तिथं चहा प्यायला यायचा। तिथं काय वेगळा चहा भेटत होता का? असंही काय नव्हतं, पण फक्त त्या परिसरामध्ये आपली दहशत निर्माण करायची आणि त्यामुळं आम्ही तिथं आंदोलन केलं, ते सगळं हाणून पाडलं। तशाच प्रकारचं या उद्यानामध्ये जर असा प्रकार घडला तर आम्ही आता इथून पुढे शांत बसणार नाही। आम्ही त्याच्यावर देखील कुठेतरी प्रशासन जर कायद्या पद्धतीने जर त्याच्यावर कारवाई करत नसेल तर आम्ही देखील कुठेतरी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।